थोडासा. मी पण थोडासा आणि मृदुलही अगदी थोडासा. चल रे गुरुराज तळलेस ते चल 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 कोण नका मला हल्ली सिद्धार्थ रडलोच नाही. त्याला तर पहिले तू कडनं सोडून दे फक्त अशी चिकट कर. तेल इथे आहे तुम्हाला टाकायचं. Right. आणि ज्यूस हा कोणाचा आहे? माझा आहे, माझा आहे. हे छोटं कमी असलं ना, भरलेलं माझं आहे. माझा इकडे. हा मॅडम तुझा आहे. आणि अजून हवा असला तर आहे. इथे जरा हे व्हायला पाहिजे काय ते संपव. बरोबर त्याची एफिशियन्सी संपत आहे म्हणून बारीक नाही ते एक्स्ट्रा मी जड असतो. क्या बात आहे. क्या बात आहे. तर असं बॉल घेऊन पाळत जाताना भीती वाटते आपल्याला. किती किती मुलं आहेत मला वाटतं इकडे तळायच्या? 10 तरी आहे. एक मिनिट आपण एक सेन्सर घेऊया त्याचा. सोना झाला तर का पण तुम्हाला आठवतंय का तुम्ही किती लाटले होते? आठवतंय काही? खालीच Approximately. आम्ही जस्ट चालू गेलो फक्त. अरे सगळे म्हणून आता 40 झाल्यात त्या 40 झाले का? असं नाही 40 नाही 35 झाल्यात त्या अजून 25 तरी तळा ठीक आहे. कमीत कमी ह्या माझ्यामध्ये असतील तेवढ्या. 20 असतील मला हा, वाटतं. असतील. हे 20 आहेत हवामान. अजून माझ्या मते नाही करायला लागत. मला वाटतं एवढ्या मी होऊन जाईल मला वाटतं. काय होतं? नाही 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 मला सांग Actually ते ते एक- CSS ते मध्ये एक- केलंय आणि मला दोनच त्याच्यामध्ये आहे. कळत नाहीये की काजूने पुढे काय गेले कंट्रोल केलंय. नाही नाही एवढंच आहे. आणि इथेही आहेत अजून हे पण आहे लाटलेले भरपूर आहेत. कुठले पार्ट अच्छा, हे कशावर दोन control होतात ते नाही भरपूर मला होते. कळत. बरं ठीक आहे. Actually तो replay आपण skip अराउंड 60 होऊन जातील. ते नंतर जास्त राहते. ऐनवर तळायला नको. फंडा आहे की उंदेवाला मोस्टली जास्त लागणार नाही. ते मऊ पडतं ते. 6 पुरतील माझ्या मते. श्रीखंड म्हणजे अरे थंड पण पुरी असं नाही ते खूप हेवी असतं हे उंदेव. त्याने पोट कोरलं नाही म्हणून नाही म्हणत आहे आपण 70 तळू शकतो ना त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे आता मला. तर भूक नाही एकदम अशी शलाका आली असं. नाही आपण 70 तळून टाकू मग म्हणजे काय. तर हे परत काय करायला नको. ठीक आहे. चला का बैठी मग एवढे झाले की अजून 10 तळायचं नाही मला. ते खेळायला तुला दिसतोय ना तू इथं ते बघ इथं दिसतोय त्याला घे ना इथं हे बघ हे बघ इकडे. तिथे प्यायचं पाणी आहे. हे बघ ह्याच्यात बघ कोण दिसतंय. दिसतं का ह्याच्यात दिसतं. किती खुश होतंय ते बाळवंडू हिलविले. लागेल त्याला. घ्यायचंय बघ ते त्याला. कोण आहे हा? हा कोण आहे? हे कोण आहे? ते ट्राय कर हे कोण आहे? मी ते हे केलंय नवीन एक आणि केली सापडली अरे ते त्याच्यामुळे डायरेक्ट काय लिहायला लागत नाही मग ड्रॅगन ड्रॉप आहे का ड्रॅगन ड्रॉप काय बेसिकली एका वेबसाईटचा प्रिव्ह्यू जो असतो तो प्रिव्ह्यू पण एडिट करता आला पाहिजे असं ते प्रिव्ह्यू प्रिव्ह्यू पण एडिट करता येतो याच्यात काय नाव एडिटरचं VYU व्ह्यू पण हे काय त्याला फ्री आहे पूर्ण फ्री आहे फुल फ्री आहे अरे काय मला ना गुगल बिझनेस कसा करतो जेव्हा इतकं सगळं API आणि सगळं फ्री देत होतं. बेसिकली गुगलचा बिझनेस आहे ऍडव्हर्टाइजमेंट आणि एक्स्ट्रा फॅसिलिटी फॉर मनी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता बेसिकली जी माणसं ज्यांच्याकडे 1 GB चा मेल बॉक्स असतो ना 1 GB चा नको जी माणसं ज्यांचा 1 GB रीच होतो मेल बॉक्स त्यांना 1 GB चा नको असतो ऍक्च्युअली 10 GB चा असू शकतो. प्रोफेशनल सर्व्हिससाठी ते पे करतात. And once they are used to one thing, for example, companies, they will not change very easy. Easy for them. That's number one. Second one, advertisements प्रचंड Google पैसा कमवतो. पण आता जसं मेल्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आहे तू बघितलं सुरुवातीला रीडर जो रीडर दिसतो समोर नाही राईट साईडला तर काही येतच नाही फक्त अच्छा हा राईट साइड ऍक्च्युली ओपन केल्यानंतर ओपन केल्यानंतर पण ते थोडी क्लिक फारच कमी क्लिक होतात. हा भरपूर क्लिक होतात. का म्हणजे त्यांचं एक बेसिकली दोज आर सो इंट्युटिव्ह की बेसिकली दिवाळी दिसलं की लगेच दिवाळी स्वीट्स येतात. नाही, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी आपल्या इंडियन दिवाळीच्या ह्याच्यात काय केलं होतं ना फक्त ऍडव्हर्टाइजमेंट माझ्या 70 क्लिक झाले आउट ऑफ टोटल 400 क्लिक्स. आणि तुम्ही ब्लॉग वर जर 400 पैकी 70 माणसं जर ऍडव्हर्टाइजमेंट वर क्लिक करत असतील दोज आर लाईक स्वीट्स फ्रॉम इंडिया स्वीट्स इन तामतरे वगैरे असं. पण मग नाही ऍक्च्युली ते गरम झालंय
हे कुठे गेलं? पण मला चिमटा पाहिजे ऍक्च्युली. इकडचं सापडला मिळालं काय उचल त्याला नाही तर कमी कर सेंटरला आणायचं ते. त्याला कमी करतो मी. नाही, नको. आपला वेळ नाही. टाक टाक हटा. हे खिडकी थोडी उघडू का? हा ओढ ओढ. दूर बाहेर जा. काय करायचं? हे इकडे घे. ते मधलं बटन लावायचं. क्या बात आहे? एक आणि त्याच्या मागे एक स्विच आहे. त्याला भीतर टाक. तो दाबायचा आणि बेस्ट असा हात फिरवायचा. कोण आहे ते? ए, ते कोण आहे? पण मग जेव्हा तो ह्याच्यात करतो ब्लॉग्स वरती तो रीड करतो दॅट इज ओके, पण तो मेल्स वरती जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट रीड करवतो इज इट नॉट काइंड ऑफ व्हायोलेशन प्रायव्हसी व्हायोलेशन? प्रायव्हसी व्हायोलेशन आहे बरोबर आहे, पण ते बेसिकली ऑटोमेटेड आहे बेसिकली त्यांच्यासाठी. पण मला ऑप्शन्स देत नाहीत की तुम्हाला ऍड फ्री पाहिजे तर. ऍड फ्री पैसे आहेत त्याच्यात. फोर्सने. हा ओके. पण तसं देतात का ते? त्यामुळे कंपनी स्पेसिफिकली ऍड फ्री पाहिजे असतं त्यांना, म्हणून दे गो फॉर पेमेंट. येस, पेड ऑफ. आणि तू दिवाळीचा जो ब्लॉग्स केले होते त्याच्यात मला असं वाटतं तू किती हिट आहेत त्याचे काउंटर टाकला होतास ना? तो टाकला होता, पण तो गुगलचा नसतो, तो तो कसा टाकला? कोणाचाही टाकू शकतो. कसा टाकला होतास तू तो? हिट काउंटर.com नावाची वेबसाईट आहे, तिकडं स्निपेट मिळते, ती स्निपेट टाकायची. स्निपेट म्हणजे HTML कोड मिळतो त्याचा. अच्छा, तो त्या ब्लॉगच्या टेम्पलेट मध्ये एडिट करून टाकला. आरती करून घ्यायची का मग? थर्ड पार्टी सॉफ्टवेअर खूप मिळतं. हा, पण ते पण कसं टाकायचं नैवेद्य ते दाखवायचं तर टाकलं. का नैवेद्याच्या वेळेला आरती करायची का आधी नैवेद्य करून घ्यायचं? नाही नैवेद्याच्या वेळेसच करा. पण तरी सुद्धा यार जसं आता कित्येक ते तू बघशील फ्री लिटरली ओपन सोर्स जे आहे concept, त्याला इतकं गोष्टी फ्री देतात ते लिटरली सोर्स कोड ओपन करतात सगळं नाही, करतात. पण प्रॉब्लेम काय माहिती का? एक्झॅक्टली. तर प्रश्न असा आहे की हाऊ मेनी ऑफ द पीपल इन द वर्ल्ड कॅन रीड द रिअल सोर्स कोड? बरोबर आहे. दे आर नॉट मोर दॅन 1.5%. दॅट्स द करेक्ट. बरोबर. आता उरलेले 98.5% माणसं आहेत, त्यातली जी एंटरप्राइज वाली माणसं आहेत त्यांना जर ही ओपन सोर्सची माणसं 1% जर हायर करता आली नाही, तर फॉर रिमेनिंग 98.5%, these 1.5% people will provide the service. And right now there are free tools are available. Everything is free available. काल मी श्रीला सांगत होतो की फॉर एक्झाम्पल या पुढच्या काळात सगळे टूल्स फ्री असतील, सोर्स कोड फ्री असतील. प्रोव्हाइडिंग द सर्व्हिस विल बी ऑफ थोडक्यात सिमेंट असेल, वाळू असेल, सगळं फ्री असेल. कन्स्ट्रक्शन कसं करायचं हे माहिती नसेल, ते कन्स्ट्रक्शन करायचं काम इंजिनियर्स करणार. कारण की तू जर बघशील व्हॉट गुगल इज डुईंग इज बेसिकली तो जे काय काढतो व्हॉट एव्हर ऍब्सोल्युटली प्रत्येक गोष्ट तो ओपन सोर्स करून मोकळा होतो. बरोबर. त्याच्यात तर एक बेनिफिट तर हा आहे की लोक स्वतःहून ऍड करू शकतात कोड, पण हाऊ डज इट कंट्रोल इट? ऍक्च्युली ओपन सोर्स कॉन्सोर्टियम आहे ना. कंट्रोल इट म्हणजे कुठला कोड घ्यायचा आणि कुठला कोड घ्यायचा. कारण की तो कोणीतरी जाऊन समज फॉर एक्झाम्पल नाही पण गुगल प्रत्येक कोड ओपन नाही करत. फॉर एक्झाम्पल कॅलेंडर इन्व्हिटेशन वगैरे कोड ओपन नाही करत. कसं काय? त्यांनी कोड नाही ओपन केलेल्या गोष्टी, फ्री दिलेल्या आहेत गोष्टी, पण कोड नाही ओपन केला त्याचा. त्यामुळे दे आर द वन हू आर डेव्हलपिंग इट. त्याच्याकरता फ्री एपीआय फक्त प्रोव्हाइड करतात. एपीआय म्हणजे कोड ओपन नाही करणं नाही ना. बरोबर. अरे ते जरा दुसऱ्या याच्यात करायला पाहिजे. नाही, आणखीन एक म्हणजे हे गुगलचं दे हॅव सम ऑटोमेटेड टूल ना, ते आपलं मेल मधलं कुठले कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स आणि बेसिकली तो कीवर्ड कसे तयार करतो, एखाद्या टाईपच्या ईमेल बेसिकली तो बिहेवियर चेक करतो. ओके. कंटिन्युअस 5 ईमेल मध्ये एकच शब्द रिपीट झाला की तो त्याला कीवर्ड मॅप करून टाकतो. असे त्याचे बरेच कीवर्ड्स असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला वर्ब सोडून बाकी सगळे वर्डचे कीवर्ड म्हणून असतात. तेजल सुचित अरे अजून एक भांडण लागू शकतं. आणि अक्षरशः ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तर ते पैसे देतात असं. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मग मी तर तिकडं गिगा त्याच्यामध्ये काम करत होता. त्यांनी गुगल वरती त्यांचं ऍडव्हर्टाइजमेंट दिलेलं.